आणि एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कम्युनिकेशन सॅटेलाइट CMS-01 आज लॉन्च होत आहे। याबाबतची माहिती इस्रोने दिली आहे। काही क्षणातच आता या उपग्रहाचं लॉन्चिंग होणार आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। सॅटेलाइट PSLV C50 रॉकेटमध्ये स्थापित केल्यानंतर 25 तासांचा मोठा काउंटडाऊन जो आहे तो आता जवळजवळ संपत आलेला आहे आणि काही क्षणातच आता हे रॉकेट आकाशाला भेदून पार जाणार आहे। 3:41 वेळ आणि आता काही क्षणातच काउंटडाऊनला होती सुरुवात। चेन्नईपासून 120 किलोमीटर दूर श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरनं आता हे रॉकेट पाठवलं जातंय। आजचं हे सॅटेलाइटचं लॉन्चिंग हवामानावरती देखील अवलंबून आहे। आता तरी सगळं स्थिर स्थावर आहे असं कळतंय, त्यामुळे कुठच्याही क्षणी आता काउंटडाऊनला सुरुवात होईल। मात्र सगळे अधिकारी कशा प्रकारे सज्ज झालेले ते आपण बघतोय। PSLV देखील सज्ज झालेला आहे। सॅटेलाइट PSLV C50 रॉकेटचं लॉन्चिंग आपण थेट लाईव्ह बघतोय आणि इस्रोच्या मुकुटामध्ये हा मानाचा आणखी एक तुरा असं म्हणावं लागेल। अनेक महत्त्वाचे फायदे या सॅटेलाइट लॉन्च नंतर होणार आहेत। मोबाईल फोनच्या सिग्नलमध्ये देखील दर्जा सुधारणार आहे असं सांगितलं जातंय। भारत, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप द्वीपसमूह उपग्रहाच्या कार्यक्षेत्रात येतील। आपत्ती नियोजनामध्ये देखील मदत देण्यासाठी या उपग्रहाची मोठी मदत होईल। 2011 मध्ये लॉन्च केलेल्या GSAT-2 सॅटेलाइटची आता जागा हा सॅटेलाइट घेणार आहे आणि आपण बघतोय कशा प्रकारे सगळे अधिकारी सज्ज झालेले आहेत। बारकाईने प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत आणि काही क्षणातच आता काउंटडाऊनला सुरुवात होऊ शकते। श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरनं आता काही क्षणातच रॉकेट हवेत झेपावेल। इस्रोसाठी ही खूप मोठी कामगिरी। 3:41 ही वेळ आहे आणि कुठच्याही क्षणी आता काउंटडाऊनला सुरुवात होऊ शकते। PSLVचं 52वं हे मिशन। PSLV C50 हरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्राच्या द्वितीय प्रक्षेपण पॅडवरनं आता झेपावणार आहे। उपग्रह CMS-01 असं त्याचं नाव आहे। We are 1 minute away from the launch, and on your screens you can see the Range Operations Director and several ISRO scientists watching intently on their monitors. And -45 seconds. And the weather is fine here in Sriharikota. -35 seconds. -30 seconds. -25 seconds. -20 seconds. सबसे पहले RCT का प्रज्वलन हम देखेंगे T-2.8 सेकंड्स पर। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0। सफलतापूर्ण लिफ्ट ऑफ। PSLV C50 अपने निर्दिष्ट मिशन की ओर बढ़ता हुआ। That's a marvelous liftoff. The PS1 performance is according to the expectations. +20 seconds. गर्जना करता हुआ आकाश में इसका कंपन हम यहाँ तक महसूस कर सकते हैं। ये सभी दर्शकों के लिए भी काफी उत्साह का पल। स्टेज परफॉर्मेंस नॉर्मल। ROD के घोषणा के अनुसार प्रथम चरण का निष्पादन सामान्य। The air-lid strap-on ignition scheduled 25 seconds into the flight. It's close to 1 minute after the flight. Main auto. Minute. Sharp 2 main auto. अब हम स्ट्रैप ऑन 1 और 2 के सेपरेशन को 1 मिनट 9 सेकंड पे देखेंगे। Ground lead strap on separated. जी हाँ, जैसा अपेक्षित था
आरओडी ने अनाउंस किया ग्राउंड लेड एस्ट्रापॉन सेपरेट हो चुके Stage हैं। performance normal. P2 change over to SCBT2. प्रथम चरण सामान्य निष्पादन करता हुआ। Air lead strap-on separated. The A-lid strap-ons have also been separated. It is 1 minute 30 seconds into the launch, altitude 40 kilometers. The core stage will burn till 1 minute 50 seconds. Stage separated. Second stage ignited. Closed loop guidance initiated. plus 2 minutes. जी हाँ, प्रथम चरण अपेक्षानुसार मुख्य यान से पृथक हो चुका है और अब यान क्लोज लूप गाइडेंस के अंतर्गत है। Second stage performance normal. The ignition of the second stage has been confirmed. We are 2 minutes 30 seconds into the launch. आप अपनी स्क्रीन पर अभी एनिमेशन देख रहे थे। यह वास्तविक समय पर दर्शाया गया एनिमेशन है जिसमें PS2 का निष्पादन सामान्य है। Second stage performance normal. On your screens now you can see the animation, and you have also seen the milestones of Plus the 3 minutes. separation events. You can see that the second stage is performing normally. The second stage of PSLV is based on liquid propulsion system with 41 tons of propellant loading of UH-25 as fuel and N2O4 as oxidizer. Now we await the heat shield separation. That will be the next event in the launch. Payload fairing separated. जैसा कि आपने अभी सुना, पेलोड फेयरिंग जो ऊष्मा कवच है Second stage उपग्रह के ऊपर, performance normal. वह पृथक हो चुकी है चूंकि अब यान वातावरण से बाहर आ चुका है। अब वायु घनत्व ऐसा नहीं रह गया है कि उपग्रह या यान को कुछ नुकसान पहुंचा सके, इसलिए ऊष्मा कवच को अलग कर दिया गया है। PS2 सामान्य निष्पादन करता हुआ और अपने निर्दिष्ट मिशन की ओर बढ़ता हुआ। Plus 4 minutes. Second stage performance normal. The second stage increases the velocity of ongoing launch vehicle from 1.98 kilometers per second to आणि 4.9. थेट जातोय मी लीना बोकील जी आपल्या सोबत आहेत। लीनाजी, आपण बघतोय 52 नाव आहे मिशन PSLVचं आणि PSLV नेहमीच आपल्यासाठी यश घेऊन आलेलं आहे। मात्र आत्ताच हे सफल लॉन्चिंग आपण बघितलं, इस्रोसाठी खूप मोठं पुन्हा एकदा एक दमदार पाऊल। हो, नक्कीच हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि CE-50 म्हणजे तसं पाहिलं तर 50th मिशन आहे। इस्रोला 50 वर्ष झालेले आहेत आणि PSLV तुम्ही म्हणालात तसं अतिशय रिलायबल हे रॉकेट किंवा लॉन्च व्हेकल आहे। त्यामुळे आजपर्यंत त्याने परफेक्ट चांगली सर्व्हिस दिलेली आहे आणि हे आज सॅटेलाइट हा लॉन्च झाल्यानंतर सक्सेसफुली त्याच्या ऑर्बिटमध्ये कक्षेत पोहोचवल्यानंतर त्याचे खूप सर्व्हिसेस आपल्याला भारताला मिळणार आहेत आणि इस्रोला हे चांगलं यश मिळालेलं आहे। एकतर 50 वर्ष इस्रोचे कंप्लीट झालेले आहेत आणि इट इज डॉक्टर विक्रम साराभाईज 100th बर्थ ॲनिव्हर्सरी। त्यामुळे आपल्याला यश मिळत गेलेले आहेत। आतापर्यंत आपण फर्स्ट अटेम्प्टमध्येच खूप गोष्टी सक्सेसफुल मिशन्स केलेले आहेत। त्यामुळे हा एक अजून एक मानाचा मुजरा आणि आपल्याला इट इज अ फेदर इन द कॅप फॉर इंडिया येट अगेन, कारण हे रॉकेट जेव्हा लॉन्च केलेला आहे तेव्हा त्याने आजपर्यंत सगळ्यात परफेक्ट कॅल्क्युलेशन प्रमाणेच सर्व्हिस दिलेली आहे। खरं लीनाजी, खूप धन्यवाद आणि या सगळ्या माहितीसाठी। आणि आपण बघतोय अतिशय महत्त्वाचं असं हे उड्डाण आत्ताच रॉकेटनं केलेलं आहे आणि अर्थात आपल्या सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाची अशी गोष्ट आणि इस्रोने पुन्हा एकदा कमाल केलेली आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत